नमस्कार. आज मी तुम्हाला झणझणीत आणि चमचमीत गावाकडच्या पद्धतीने शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी बनवून दाखवणार आहे. तर बघताच तोंडाला पाणी सुटेल इतकी ही भाजी टेस्टी होते. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी पाव किलो शेवग्याच्या शेंगा घेतल्या. शेंगांना अशा पद्धतीने चिरून वरची जी साल आहे ती काढून घेतली. तर शेंगांची जास्त साल काढले तर शेंगा शिजल्याच्या नंतर लगेचच गाळ होतात आणि खायला पण व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे जास्त साल काढायची नाही. आता कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवले. यामध्येच आपल्याला शेंगा घालायचे. अर्धा चमचा हळद घालायचे. त्यानंतर अर्धा चमचा मीठ टाकायचे. चमच्याने मिक्स करून घ्यायचे. तर हळद आणि मिठामध्ये शेंगा शिजून घेतल्यामुळे चवीला पण छान लागतात. आता झाकण ठेवून आपल्याला 5 ते 7 मिनिटं शेंगा शिजून घ्यायचे. आता इथे बघा 5 ते 7 मिनिटं मी शेंगा शिजून घेतले. तर शेंगा पूर्ण शिजवायचे नाही, कारण आपण नंतर भाजीमध्ये देखील शेंगा शिजून घेणार आहोत. तर इथे बघू शकता आपल्या शेंगा देखील छान शिजले. आता काढून घ्यायचे आणि भाजीसाठी लागणारं वाटण तयार करायचंय. तर इथे मी भाजून घेतलेले खोबऱ्याचे काप घेतले. त्यानंतर एक अद्रकचा तुकडा, 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या, एक मध्यम आकाराचा कांदा बारीक उभा चिरून थोडंसं तेल टाकून भाजून घेतलाय. त्यानंतर कोथिंबीर, 2 ते 3 चमचे भाजून घेतलेले तीळ घेतले. आता हे सर्व साहित्य आपल्याला मिक्सरच्या बाउलमध्ये काढून घ्यायचे. झाकण लावून पाणी न घालता आपल्याला मिक्सरला बारीक याचं वाटण तयार करायचंय. आता इथे बघा मी मिक्सरला अशा पद्धतीने बारीक वाटण तयार करून घेतले. कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम करायला ठेवले. तेल गरम झालं की 1 चमचा मोहरी आणि 1 चमचा जिरे घालायचे. आता जिरे मोहरी छान तडतडली की 5 ते 6 कढीपत्त्याचे पानं टाकायचे. यामध्येच आता आपण मिक्सरमध्ये तयार केलेलं वाटण घालायचे. आता हे वाटण आपल्याला तेलामध्ये चांगलं परतून घ्यायचे. तर गॅस मध्यमच ठेवायचा आहे. आता इथे बघा वाटण मी 2 ते 3 मिनिटं परतून घेतले. यामध्ये आपण बाकीचे राहिलेले मसाले घालायचे. 1 चमचा धने पावडर, 2 मोठे चमचे लाल मिरची पावडर घालायचे. तर तिखटाचे प्रमाण आवडीनुसार कमी जास्त करू शकता. अर्धा चमचा गरम मसाला, तर गरम मसाल्याच्या ऐवजी तुम्ही कोणत्याही साठवणीतला मसाला घालू शकता. आता हे मिक्स करून घ्यायचे. तर थोडंसं पाणी घालायचे म्हणजे मसाले जळणार नाहीत. तर मसाले आता तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. तर मंद आचेवरच मसाले परतायचे म्हणजे मसाल्याची चव भाजीमध्ये उतरते. ही शेवग्याच्या शेंगाची भाजी पटकन तयार होते आणि शेवगा आपल्या शरीरासाठी पौष्टिक देखील आहे. आता इथे बघा 3 ते 4 मिनिटं मसाले मी परतून घेतले. बघू शकता मसाल्यांना छान तेल सुटले. यामध्येच आता शिजून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा घालायचे आहे. तर शेंगांनाही मसाल्याबरोबर एकत्र करायचे. तर शेंगा छान मसाल्याबरोबर मिक्स करून झाल्या की पाणी घालायचे. तर शेंगा शिजायला जे हळद मिठाचं पाणी घातलं होतं तेच पाणी मी घातले. ती क्लिप माझ्याकडून मिस झाली. तर भाजी तुम्हाला किती पातळ हवे त्या अंदाजाने पाणी घालायचे. चवीनुसार मीठ घालायचे. तर शेंगा शिजायला देखील मीठ घातलं होतं, त्यामुळे त्याचा अंदाज पाहून मीठ घालायचे. मिक्स करून घ्यायचे. आता गॅस मोठा करून भाजीला उकळी काढून घ्यायचे. तर इथे बघा भाजीला छान उकळी आले. आता चमच्याने एकदा भाजीला हलवून घ्यायचे. गॅस मध्यम करायचे. झाकण ठेवून भाजी आपल्याला शिजून घ्यायचे. तर 7 ते 8 मिनिटं भाजी मी शिजून घेतले. तर शेवगा अगोदर शिजलाय त्यामुळे शिजायला खूप जास्त वेळ लागत नाही. तर इथे बघू शकता भाजीला छान तरी आले. कलर पण खूप सुंदर आलाय. तर आपला रस्साही दाटसर झालाय. आता सर्वात शेवटी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायचे. तर तयार झाली आपली मस्त झणझणीत आणि चमचमी शेवग्याच्या शेंगाची रस्सा भाजी. ही भाजी तुम्ही गरम गरम ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत चुरून खायला खूप छान लागते, किंवा नुसती भातासोबत जरी खाली तरी मस्त लागते. नक्की या पद्धतीने करून पहा आणि रेसिपी कशी झाली मला खाली कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एक छानसा रेसिपीसोबत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.